तुम्हा सर्वांना तर माहित आहे आपल्या चॅनलवर पावसाळी रानभाज्याची सिरीज सुरू आहे आणि आज मी बनवलेली आहे चंदन बटव्याची भाजी। पहिला पाऊस पडल्यानंतर पहिल्या पावसातच ही भाजी उगून येते। तशी ही भाजी थंडीच्या दिवसातही येते आणि पावसाळ्यातही येते, पण पहिल्या पावसात उगून आलेल्या या चंदन बटव्याच्या भाजीची टेस्टच काहीतरी वेगळी असते। ही भाजी जेवढी हेल्दी आहे ना तेवढीच खायला टेस्टी देखील आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवत आहोत चंदन बटव्याची भाजी। पावसाळ्यामध्ये जेवढ्या काही रानभाज्या येत आहेत तेवढ्या रानभाज्याची मी सिरीज सुरू केलेली आहे। जेवढ्या माझ्यापर्यंत पोहोचत आहेत म्हणजे मला मंडीत भेटत आहेत तेवढ्या भाज्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। आज आपण बनवत आहोत चंदन बटव्याची भाजी। तर तुम्ही पाहू शकता चंदन बटव्याची भाजी दिसायला कशी दिसते आणि या भाजीला चंदन बटवा नाव का बरं पडलं। जसं चंदन शरीराला थंडावा देतं तसंच ही भाजी खाल्ल्यानंतर शरीराला थंडावा देते। जसं शरीर थंड ठेवण्यासाठी चंदनामध्ये गुणधर्म असतात तसेच काही गुणधर्म या भाजीमध्ये असतात। या भाजीमध्ये खूप सारे जीवनसत्वही आढळून येतात। विटॅमिन ए, विटॅमिन सी खूप चांगल्या पद्धतीने असतं आणि त्याच पद्धतीने ही भाजी आपली पचनक्रिया नीट करते, आपल्या शरीरातली बद्धकोष्ठता जे असते ते दूर करते। त्याच पद्धतीने याच्यामधले जे अँटीऑक्सिडंट असतात ते आपल्याला आपली इम्युनिटी सिस्टम एकदम स्ट्रॉंग करतात। त्याच पद्धतीने याच्यामध्ये कॅल्शियम आणि लोखंड खूप असतं आणि ज्याने कॅल्शियम ज्यावेळेस आपण जास्त खातो त्यावेळेस आपल्या हाडकं मजबूत होतात। मग जेवढ्या वेळेस तुम्ही पावसाळ्यात भाजी खाऊ शकता तेवढ्या वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा। पण बऱ्याचदा काय होतं, ज्या पावसाळ्यात भाज्या येतात ना त्या भाज्या एकदा का होईना आपण खाव्यात, कारण याने आपली इम्युनिटी सिस्टम जी आहे ना ती स्ट्रॉंग होते। पहिल्या पावसात ज्या भाज्या उगून येतात ना त्या भाज्यांना बिना खताच्या आणि म्हणजे ऑर्गॅनिक भाज्या असतात, नैसर्गिकरित्या उगलेल्या आणि पहिल्या पाण्यावर आलेल्या, ज्या आपल्या शरीराची इम्युनिटी सिस्टम एकदम स्ट्रॉंग करतात। म्हणून पावसाळ्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या येतात, त्या भाज्या आपण एकदा का होईना बनवून खायलाच हव्यात। ज्याने काय होतं, पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात ना, जसं पाऊस पडल्याने पाणी जे आहे ते गढूळ होतं, घाण होतं, त्याने वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला रोग होतात। त्या रोगाची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, त्या रोगापासून आपलं रक्षण करण्यासाठी ह्या भाज्या खाणं खूप गरजेचं राहतं, कारण या भाज्यामध्ये खूप जास्त स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असतात। आणि तसंच या भाजीमध्ये फायबर तर खूप चांगल्या पद्धतीने असतं आणि ऑर्गॅनिक पद्धतीने उगलेल्या भाज्या असतात। तर आता भाजी बनवायची कशी काय, तर सगळ्यात पहिले तर भाजी निसून घ्यायची, धुवून घ्यायची, नंतर कुकरमध्ये घालायची। तर या भाजीला शिजवून मी या भाजीचं गरगट बनवणार आहे, म्हणजेच हाटून करणार आहे। तुम्ही सुक्की देखील डाळ घालून करू शकता, पण ही भाजी या पद्धतीने केल्यावरच खायला छान लागते। तर हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये आबडधोबड फिरून घेतले होते। नंतर भाजी जी आहे ती कुकरमध्ये घातली, नंतर जे मिरची वगैरे फिरलं होतं ते कुकरमध्ये घातलं, थोडंसं तेल टाकलं, मीठ टाकलं आणि कुकरच्या इथं 2 शिट्ट्या काढून घेतल्या। आणि कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून घ्यायचा आहे। कुकर थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण काढायचं आणि नंतरून आपल्याला ही जी भाजी आहे ना ही भाजी छान जे आपलं पावभाजीचं मॅशर असतं ना त्या मॅशरने आपल्याला मॅश करून घ्यायचे। आणि सगळ्यात पहिलं की याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ आवर्जून घालायचं। बेसन पिठाशिवाय या भाजीला टेस्ट येत नाही आणि भाजीचा जे गाढापणा असतं, जी भाजी मिळून येते ना, भाजी मिळून येण्यासाठी थोडंसं बेसन पीठ नक्कीच घालायचं आहे। बेसन पीठ घालून मॅशरनी भाजी मॅश करून घ्यायची। नंतर भिजलेली हिरवी मुगाची डाळ घालून घ्यायची। मुगाची डाळ नक्की घाला, मुगाच्या डाळीने या भाजीला टेस्ट जी आहे ती खूप भारी येते। डाळ अगोदरच अर्धा घंटा पाण्यात भिजून ठेवायची म्हणजे आपल्याला भाजी शिजताना पटकन शिजून होते। कढईमध्ये तेलात जिरे लसणाची फोडणी घ्यायची आणि जी भाजी आपण मॅश करून ठेवलेली होती ती भाजी इथं कढईमध्ये घालून घ्यायची। नंतरून त्याच्यात चिमूटभर हळद घालायची, मीठ कमी वाटलं तर वरतून मीठ घालायचं आणि मस्त 5
मिनिट हिला गदा 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 रटा रटा शिजून घ्यायचं. जेवढी छान भाजी शिजते तेवढी खायला खमंग लागते. आणि या भाजीला म्हणतात चंदन बटवाच्या भाजीचं गरगट. आणि पावसाळ्यामध्ये गरम गरम ही अशी भाजी आणि बाजरीची भाकरी एक नंबर खायला लागते, किंवा भातासोबत ही भाजी खूप भारी लागते. नक्की तुम्ही या पावसाळी ही भाजी ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला तर बिलकुल विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर ही करा. आणि पुढच्याही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या अशाच पावसाळी रानभाज्या चॅनलवर येणार आहेत. खूप साऱ्या वेगवेगळ्या भाज्या आहेत ज्या आतापर्यंत तुम्ही पाहिल्या नसत्या बघितल्या नसत्या. अशा काही स्पेशल भाज्या आहेत आणि त्या भाज्याची मी लवकरच तुमच्यासाठी रेसिपी घेऊन येत आहे. एक नंबर पारंपरिक रेसिपी असतात आणि ह्या भाज्या एकदा का होईना आपण पावसाळ्यात खायलाच हव्या, ज्याने आपली इम्युनिटी सिस्टम तर स्ट्रॉंग होतेच होते, पण आपली रोगप्रतिकारक शक्ती अशी वाढते की जी कोणत्या मेडिकलच्या गोळ्या औषधानेही वाढत नाही. नक्की तुम्ही या पावसाळी अशा पद्धतीच्या भाज्या ट्राय करा. आणि आतापर्यंत जर चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करून घ्या. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.